नमस्कार मित्रांनो, आज आपण FY BCom या वर्गाचा फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, तर या टॉपिकच्या संदर्भातला पहिला प्रॉब्लेम आज आपण सोडवणार आहोत. हा प्रॉब्लेम पुणे विद्यापीठाच्याच क्वेश्चन पेपरमधला आहे. क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये दिलेला आहे. फॉर 14 मार्क्ससाठीचा हा प्रॉब्लेम आहे. प्रथम आपण तो समजून घेऊया आणि नंतर मग आपण तो सोडवायला सुरुवात करूया. A, B and C were in partnership sharing profits and losses in the ratio 2:1:1. They decided to dissolve the business on 31st December 2015, on which date their balance sheet was as under. A, B, C या तीन पार्टनरशी एक पार्टनरशिप फर्म आहे. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1:1 असा दिलेला आहे आणि 31 डिसेंबर 2015ला त्यांची फर्म डिझॉल्व्ह होते आणि त्या दिवशी त्यांची जी काय फायनान्शियल पोझिशन आहे ती ह्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी कॅपिटल दिलेलं आहे. एचं ₹1,00,000, बी आहे 55,000, सी 25,000. त्यानंतर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट आहे त्यांच्याकडे जनरल रिझर्वच्या रूपाने 20,000चा आणि ज्या वेगवेगळ्या लायबिलिटीज आहेत त्या दिलेल्या इन्कम टॅक्स आहे, क्रेडिटर्स आहे आणि बिल्स पेएबल आहेत. आणि कोणकोणत्या ॲसेट्स आहे त्यांच्याकडे, तर ते आपल्याला ॲसेट साईडला दिलेलं आहे. कॅश आहे त्यांच्याकडे 10,000ची आणि इतर अनेक ॲसेट्स त्यांच्याकडे आहेत. आणि त्यानंतर मग ते पुढे सांगताय दी ॲसेट्स वेअर रिअलाइज्ड ऑन पीसमिल ॲज फॉलोज. आणि त्यानंतर त्यांच्या ज्या काही ॲसेट्स आहेत त्या हळूहळू विकल्या गेलेल्या आहेत. 1 जानेवारी 2016ला ते 15,000 किमतीचे एक ॲसेट विकू शकलेले आहेत. म्हणजे 1 जानेवारी 2016ला त्यांच्याकडे 15,000 एवढी कॅश अवेलेबल झालेली आहे. त्यानंतर 31 जानेवारी 2016ला 2,11,000 त्यांना मिळालेत. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2016ला 82,000. त्यानंतर 31 मार्च 2016 या डेटला 58,000 त्यांना मिळालेले आहेत. पुढे ते सांगतात इट वॉज ॲग्रीड दॅट द कॅश शुड बी डिस्ट्रीब्युटेड ॲज अँड व्हेन रिअलाइज्ड. आणि त्यांचं असं ठरलेलं आहे की जसजशी कॅश त्यांच्याकडे उपलब्ध होईल त्याचं इमिजिएट त्यांना डिस्ट्रीब्युशन करायला सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात डिझोलेशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हायडेड फॉर ॲन इस्टिमेटेड ऑफ ₹5,000. या सगळ्या प्रोसेसचा डिझोलेशनचा जो काही एक्सपेन्सेस आहे तो अंदाजे त्यांना ₹5,000 येणार आहे असं ते म्हणतात. द ॲक्च्युअल एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹4,000 स्पेंट ऑन 31 मार्च 2016. जरी ₹5,000चा अंदाज त्यांनी डिझोलेशन एक्सपेन्सेससाठी व्यक्त केला होता तरी प्रत्यक्षात 31 मार्च 2016 या डेटला प्रत्यक्षात डिझोलेशनवर फक्त 4,000 एवढाच खर्च झालेला आहे. आणि मग ते आपल्याला सांगताय की प्रिपेअर फर्स्ट स्टेटमेंट ते आपल्याला तयार करायला सांगतायत स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल आणि दुसरं स्टेटमेंट ते आपल्याला तयार करायला सांगतात स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर असे हे 2 स्टेटमेंट आपल्याला तयार करायचे आहेत मित्रांनो. आता लक्षात ठेवा पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशमध्ये आपल्याला फक्त एकच मेथडचा अभ्यास करायचा. जरी 2 मेथड असल्यात म्हणजे पहिली मेथड आहे सरप्लस कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे मॅक्सिमम लॉस मेथड, तरीसुद्धा ॲज पर आवर सिलॅबस वी आर इंटरेस्टेड ओनली इन फर्स्ट मेथड म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड फक्त आपल्याला त्यांनी या टर्मसाठी किंवा या सेमिस्टर 1साठी दिलेली असल्या कारणाने आपण हा प्रॉब्लेम सरप्लस कॅपिटल मेथडनुसार सोडवणार आहोत. आणि सरप्लस कॅपिटल मेथडनुसार जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा असतो तेव्हा या 3 पार्टनरपैकी कोणत्या पार्टनरने सरप्लस कॅपिटल आणलेलं आहे ते शोधण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल तयार करावं लागतं. आणि जसजसा पैसा तुमच्याकडे येत गेला तर ह्या पैशाचं वाटप तुम्ही कसं केलं तर ते दाखवण्यासाठी आपल्याला दुसरं स्टेटमेंट तयार करावं लागतं स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर या पद्धतीने हा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर चला मित्रांनो आपण आता हा प्रॉब्लेम प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूया.
तर मित्रांनो, प्रथम काय करायचं, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, प्रिपेअर स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल. म्हणून प्रथम आपण त्या 3 पार्टनरपैकी कोणत्या पार्टनरचं ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल ड्रॉ करावं लागतं. आणि ते ड्रॉ करणं खूप सोपं आहे बरं का. पहिला आपला नेहमीसारखा पर्टिक्युलरचा कॉलम, आणि ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला किती पार्टनर दिलेले आहेत, 3 पार्टनर दिलेले, ए बी सी. म्हणून त्या तिघांचे 3 अकाउंट कॉलमनर पद्धतीने इथे ड्रॉ करायचे आहेत. म्हणजेच एकूण कॉलम किती झाले, स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटलचे पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, दुसरा एच कॅपिटल, दुसरा बीच कॅपिटल आणि तिसरा सीच कॅपिटल. या पद्धतीने हे एकूण 4 कॉलम तयार करायचे आहेत. आणि एकदा का हे कॉलम तयार केलेत की मग काय करायचं, तर प्रॉब्लेमकडे जायचं लॅबिलिटी साईडला. आणि लॅबिलिटी साईडला बघा, त्यांचं जे काही कॅपिटल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते कॅपिटल त्या स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटलच्या फर्स्ट लाईनमध्ये दाखवायचं. म्हणून इथं पर्टिक्युलरमध्ये काय लिहायचं, इथे लिहायचं कॅपिटल बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट. तर ह्या तिघांच्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जो काय बॅलन्स शीटनुसार दिलेला आहे तो त्यांच्या त्यांच्या अकाउंटमध्ये लिहित चला. याचं कॅपिटल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ₹1,00,000. नंतर बीचं कॅपिटल दिलेलं आहे 55,000 आणि सीचं कॅपिटल दिलेलं आहे 25,000. म्हणजे प्रथम काय करायचं, त्यांचं जे काही कॅपिटल आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेलं असेल ते स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटलच्या फर्स्ट लाईनवर अगोदर आहे त्या पद्धतीने कॅरी फॉरवर्ड करायचं, ट्रान्सफर करायचं. त्यानंतर चला पुन्हा तुम्ही लायबिलिटी साईडला, आणि जर तुम्हाला ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल किंवा जनरल रिझर्व्ह सारखा या ठिकाणी ॲक्युम्युलेटेड बॅलन्स दिला असेल, तर तुम्हाला माहीत आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा जे जे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटचे बॅलन्सेस असतील हे कोणाच्या मालकीचे असतात, तर पार्टनरच्या मालकीचे असतात. त्यामुळे या रकमांवरती पार्टनरचा अधिकार असल्या कारणाने या ज्या काही अशा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटच्या फिगर्स असतात तर त्या कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करायच्या असतात. मग या प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला जनरल रिझर्व्हचा बॅलन्स दिलेला आहे 20,000. मग हा 20,000चा बॅलन्स कोणाच्या मालकीचा असणार आहे, तर पार्टनरच्या मालकीचा असणार आहे. म्हणून हे 20,000 काय करायचे, या तीनही पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या बॅलन्समध्ये ॲड करायचे. म्हणून मग मी इथे पर्टिक्युलरमध्ये लिहितो ॲड जनरल रिझर्व्ह. बरोबर. तर या पद्धतीने हा जनरल रिझर्व्ह आपण इथं ॲड करणार आहोत. पण प्रश्न असा आहे की हा बॅलन्स आता ह्या 3 पार्टनरमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचा. तर आपल्याला माहिती आहे की कोणतीही पार्टनरशिपमधली प्रॉफिट किंवा लॉसची रक्कम जी असते ही नेहमी प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट केली जाते. तर त्याप्रमाणे हा जो काही जनरल रिझर्व्ह आहे हा एक प्रकारे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटचा बॅलन्स आहे. आणि त्यामुळे हा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आपल्याला ह्या तीनही पार्टनरचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे जो आपल्याला प्रॉब्लेमच्या फर्स्ट लाईनमध्ये दिलेला बघा, ए बी अँड सी वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1:1. म्हणून इथं जनरल रिझर्व्ह मी ब्रॅकेटमध्ये त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहितो 2:1:1. या पद्धतीने आपल्याला दिलेली किती फिगर आहे, 20,000. मग हे 20,000 आपल्याला ह्या तीनही पार्टनरमध्ये 2:1:1 नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. मग बघा आता इथं हा 20,000चा बॅलन्स होता आणि जर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोची जर मी टोटल केली 2 + 1 + 1 म्हणजेच किती आली, 4 आली, डिवायडेड बाय 4. म्हणजे फॉर 1 शेअर किती रुपये येतात, 5,000 येतात. मग एका पार्टनरला एका शेअरसाठी 5,000, तर एचा शेअर किती आहे, 2, म्हणजे इंटू 2 करायचे त्याला, म्हणजेच त्याला किती देणार आपण, 10,000. त्यानंतर बीचा शेअर किती आहे, 1, म्हणजेच त्याला 5,000 आपण देणार. आणि सीचा शेअर किती आहे, 1, म्हणून त्यालाही आपण 5,000 एवढी रक्कम देणार आहोत. या पद्धतीने तुम्ही ह्या पार्टनरला हा जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केल्यानंतर
त्यांचा जो काही कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे तो फायनल बॅलन्स किती येतो तर तो काढायचा आणि त्याला म्हणायचं फायनल कॅपिटल बॅलन्स. आणि मग तुम्ही इथं एचा घेतोय 1,10,000, 55 + 5 म्हणजे 60,000 आणि 25,000 + 5,000 30,000. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या तीनही पार्टनरचा जो काही फायनल कॅपिटल बॅलन्स आहे तो आता माहीत झाला. आता इथून पुढे ह्या तीनही पार्टनरचा आपल्याला सरप्लस कॅपिटलचा बॅलन्स शोधायचा आहे. मग तो कसा शोधायचा तर ते आता लक्षपूर्वक ऐका. काय करायचं आता याच्यानंतर फायनल बॅलन्स काढल्यानंतर तर ह्या तीनही पार्टनरचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल तर तो आता इथं घ्यायचा. मग मी इथं लिहितो बघा प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि ह्या तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे 2:1:1. मी त्या प्रत्येकाच्या कॅपिटलच्या कॉलममध्ये मुद्दाम तो रेशो लिहिला. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे एचा 2 शेअर, एचा 1 शेअर आणि सीचा 1 शेअर. एकदा का तुम्ही हा सरप्लस कॅपिटल शोधण्यासाठी प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिला की त्यानंतर काय करायचं तर हा जो काही कॅपिटल फायनल बॅलन्स तुम्हाला मिळालेला आहे ना तर त्या कॅपिटल फायनल बॅलन्सला ह्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिव्हाइड करायचं, भागाकार करायचा त्यांचा. आलं लक्षात. आणि हा भागाकार करून शोधायचं त्या ठिकाणी पर युनिट कॅपिटल. पर युनिट कॅपिटल प्रत्येकाने किती आणलेलं आहे ते शोधायचं. मग आता इथं बघा 1,10,000 डिवायडेड बाय 2 म्हणजे एक भाग प्रॉफिट मिळवण्यासाठी एक किती कॅपिटल घेऊन येतो 55,000 एवढं तो त्या ठिकाणी आपल्याला भांडवल आणताना दिसतोय बरोबर. त्याच्यानंतर आता बीकडे जाऊया. बीचा फायनल बॅलन्स कॅपिटलचा किती होता 60,000 डिवायडेड बाय त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती 1. मग 1ने त्याला डिव्हाइड करायचं म्हणजेच उत्तर तेच येईल 60,000. त्याचप्रमाणे इकडे सीकडे 30,000 डिवायडेड बाय 1 म्हणजेच एका युनिटसाठी तो कॅपिटल आणतोय 30,000. या पद्धतीने तुम्ही प्रथम काय करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशोने त्यांच्या फायनल कॅपिटल बॅलन्सला डिव्हाइड करून पर युनिट कॅपिटलची अमाऊंट शोधायची. आणि त्याच्यानंतर ह्या शोधलेल्या 3 रकमांमध्ये कोणत्या पार्टनरने एका युनिटसाठी सर्वात कमी रक्कम आणलेली आहे ती शोधायची. आता बघा एका युनिटसाठी 55,000 आणतो, बी एका युनिटसाठी 60,000 आणतो, सी एका युनिटसाठी 30,000 आणतो. म्हणजेच सर्वात लोवेस्ट रक्कम कोण आणतोय तर सी आणतोय. म्हणून इथून पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी काय करायचं हा जो काही सीचा शेअर आहे ना तो इथून पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी बेस मानायचा. आणि म्हणून मग पुढच्या ओळीवर काय म्हणायचं सीज कॅपिटल इज लोवेस्ट hence it is taken as बेस. आणि म्हणून मग त्याचं कॅपिटल काय केलं बेस मांडलं आपण. बरं बेस मांडल्यानंतर मग पुढे काय करायचं अँड. आणि मग काय करायचं अँड मल्टिप्लाइड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि प्रॉफिट शेअरिंग रेशोने त्याला गुणायचं. आलं लक्षात. मग आता आपण सीचं कॅपिटल बेस मांडलं 30,000 बरोबर. जर एका शेअरसाठी सी 30,000 आणत असेल तर का म्हणून एने 55,000 आणावेत. त्याने सुद्धा किती आणायला पाहिजे एका शेअरच्या प्रॉफिटसाठी 30,000 आणायला पाहिजे. पण त्याला प्रॉफिट किती शेअर हवा आहे तर 2 एवढा हवा 2 हवा आहे. म्हणून 30,000 × 2 करायचे.
त्याचा जो प्रॉफिट शेअरिंग असेल ना तर त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. मग 30,000 इंटू 2 म्हणजेच एच्या कॉलममध्ये किती आले 60,000. त्यानंतर चला आता बीकडे. जर सी फॉर 1 शेअर 30,000 एवढी रक्कम घेऊन येत असेल तर बीने एका शेअरसाठी का म्हणून 60,000 आणावेत? त्याने सुद्धा किती आणायला पाहिजे 30,000 फॉर 1 शेअर. म्हणून 30,000 इंटू 1 इज इक्वल टू 30,000. आणि सीला सुद्धा एकच शेअर पाहिजे, मग एका शेअरसाठी 30,000 एवढं कॅपिटल, म्हणून त्याच्या कॉलममध्ये 30,000. आलं लक्षात? आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि पर युनिट कॅपिटल हे आपल्याला कोणत्या पार्टनरने लोवेस्ट रक्कम आणलेली आहे हे शोधण्यासाठी आपण ह्या इथं 2 स्टेप्स इथं केल्या होत्या, म्हणून त्याला मी ब्रॅकेट केलं. आलं लक्षात? आता काय करायचं तर हा जो काही कॅपिटल फायनल बॅलन्स आहे, एचा 1,10,000, बीचा 60,000, सीचा 30,000, ह्या कॅपिटलच्या रकमांमधून हे जे काही बेस कॅपिटल तुम्ही इथं घेतलेलं आहे ते मायनस करायचं. म्हणून इथं मी मायनस असं लिहून ठेवतो, हे लेस करायचं. आलं लक्षात? आणि ते कशातनं तर या फायनल बॅलन्समध्ये. मग 1,10,000 मायनस 60,000 ती जी रक्कम येईल ती आता आपण पुढे लिहूया. तर ती येते 50,000. बरोबर? त्यानंतर 60,000 मायनस 30,000 रक्कम किती येते 30,000. आणि 30,000 मायनस 30,000 इथं काहीच येणार नाही, म्हणून निल. आलं लक्षात? मग हे काय आहे तर हे तुमचं सरप्लस कॅपिटल आहे, म्हणून त्याला म्हणायचं सरप्लस कॅपिटल. त्याला म्हणायचं सरप्लस कॅपिटल. आता एक लक्षात ठेवा, सरप्लस कॅपिटल एकाच पार्टनरचं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही जी काही स्टेप्स आपण इथं केली होती, प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिला, नंतर पर युनिट कॅपिटल आपण फाइंड आउट केलं, जो पार्टनर सगळ्यात लोवेस्ट कॅपिटल आणतो त्याचं कॅपिटल तिथून पुढे बेस मांडलं आणि सरप्लस कॅपिटल शोधला. तर ह्या ज्या 3 स्टेप आपण इथं केल्या होत्या, ही 1, 2 आणि 3, ह्या आता याच्यानंतर पुन्हा रिपीट करायच्यात. पण हे केव्हा? जोपर्यंत आपल्याला एका पार्टनरचं कॅपिटल सरप्लस म्हणून येत नाही तोपर्यंत. बरोबर? चला मग आता ही स्टेप मी परत रिपीट करतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग आता प्रॉफिट शेअरिंग रेशो, आता इथं फक्त दोघांच्याच कॉलममध्ये रक्कम दिसते, त्यामुळे फक्त त्या दोघांचाच विचार करायचा, कारण तिसरा जो सी आहे तो नील झालेला आहे, त्यामुळे त्याचा प्रश्न मिटलाय. आता फक्त दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय 2:1, म्हणून इथं एच्या कॉलममध्ये 2 आणि बीच्या कॉलममध्ये 1. आलं लक्षात? आणि त्यानंतर मग काय करायचं तर पर युनिट कॅपिटल शोधायचं. पर युनिट कॅपिटल ते कसं शोधायचं मगाच मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही. तर इथं जो काही कॅपिटलचा बॅलन्स तुम्हाला मिळालेला आहे, सरप्लस कॅपिटल एचं किती मिळालं होतं 50,000, त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 2ने डिव्हाइड करायचं. बीचं किती आहे 30,000, त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती 1, त्याने डिव्हाइड करायचं. आणि पर युनिट कॅपिटलचा बॅलन्स शोधायचा. मग 50,000 डिवायडेड बाय 2 म्हणजेच रक्कम किती मिळाली आपल्याला 25,000. 30,000 डिवायडेड बाय 1 आपल्याला रक्कम किती मिळाली 30,000. बरोबर? इकडे सीच्या कॉलममध्ये काहीच येणार नाही. आलं लक्षात? मग आता ही जी रक्कम आहे, आता हे आपल्याला लोवेस्ट जो शेअर आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्या 2 स्टेप्स केलेल्या होत्या, प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि पर युनिट कॅपिटल. तर याला मी ब्रॅकेट करून ठेवतो. आणि ही जी 25,000ची अमाऊंट आहे किंवा 30,000ची रक्कम आहे, तर यातील जी सर्वात लोवेस्ट अमाऊंट आहे ती आता आपण पुढील कॅल्क्युलेशनसाठी बेस म्हणून मानणार आहोत. मग आता इथे एच्या कॉलममध्ये आपल्याला फॉर 1 शेअर पर युनिट आपल्याला किती मिळालेले दिसतंय कॅपिटल 25,000 आणि बीच्या कॉलममध्ये पर युनिट कॅपिटल 30,000 आलं आहे. आता ह्या दोघांमधली सर्वात कमी रक्कम कोणती आहे फॉर 1 शेअर तर 25,000, म्हणजे एचं कॅपिटल आपल्याला सर्वाधिक कमी आलेलं दिसतंय. तर ते इथून पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी काय करायचं बेस मानायचं. म्हणून ॲज
A's capital is lowest, it is taken as base. एचं कॅपिटल एका शेअरसाठी सर्वाधिक कमी आहे 25,000 रुपये. म्हणजेच काय, जर ए एका भागासाठी 25,000 आणत असेल तर इतरांनी सुद्धा एका भागासाठी तेवढंच आणलं पाहिजे. म्हणून जे सर्वाधिक कमी कॅपिटल असतं तर ते आपल्याला बेस मानायचं असतं. आणि या ठिकाणी आपण एचं कॅपिटल बेस मांडलेलं आहे. मग आता जर एका भागासाठी ए 25,000 आणतो तर त्याला प्रॉफिटमध्ये किती शेअर हवे आहेत? 2. मग काय करायचं, या प्रॉफिट शेअरिंगने त्याला मल्टिप्लाय करायचं. मग 25,000 इंटू 2, बरोबर, म्हणजेच किती आली रक्कम ती? 50,000. त्यानंतर आता बी एका शेअरसाठी 30,000 आणतो, परंतु जर एका शेअरसाठी ए 25,000 आणत असेल तर का म्हणून बीने 30,000 आणावेत? तर त्याने सुद्धा 25,000 आणले पाहिजे एका शेअरसाठी. म्हणून फॉर 1 शेअर 25,000. या पद्धतीने एचा शेअर आपण बेस मांडला आणि तो या ठिकाणी त्यांचं जे सरप्लस कॅपिटल आपल्याला यापूर्वी मिळालेलं आहे त्यातनं तो वजा करायचा, लेस करायचा. आलं लक्षात? मग चला बरं, आता एचं सरप्लस कॅपिटल होतं 50,000. 50,000मधनं हे 50,000 मायनस करा. 50,000मधनं 50,000 गेले म्हणजेच काय झालं, नील अमाऊंट आली. त्यानंतर चला आता बीच्या कॉलममध्ये सरप्लस कॅपिटल 30,000 होतं आणि आपण त्याचा शेअर इथं किती घेतला? 25,000. मग 25,000 मायनस केल्यानंतर 30,000मधनं 25,000 मायनस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट किती येताना दिसते? 5,000. इकडे सीच्या कॉलममध्ये काहीच नाही आहे, म्हणजे बरोबर. तर याचा अर्थ काय झाला की बीने इतर दोघांपेक्षा जास्तीचे 5,000 एवढं सरप्लस कॅपिटल आणलेलं आहे. म्हणून या 5,000ला म्हणायचं सरप्लस कॅपिटल. आता मित्रांनो, प्रश्न आता असा आहे की तुम्ही सरप्लस कॅपिटल तर शोधलं, तर इथं सरप्लस कॅपिटल कोण घेऊन येतोय? बी घेऊन येतोय 5,000. पण प्रश्न असा आहे की आता कोणाला कशा पद्धतीने पेमेंट करायचं हे आता आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण हे जे काही स्टेटमेंट आहे सरप्लस कॅपिटलचं, हे तयार करण्याच्या पाठीमागचा उद्देश केवळ सरप्लस कॅपिटल शोधणं एवढा नाही, तर हे शोधलेलं सरप्लस कॅपिटल कशा पद्धतीने या पार्टनरला परत करावं लागेल तेही शोधणं हा या स्टेटमेंटचा उद्देश असतो. मग आता इथं लक्षात ठेवा, जी शेवटची लाईन असते ना, ह्या शेवटच्या लाईनवर म्हणजे या ठिकाणी हे 5,000 आले, बरोबर. तर हे प्रथम कोणाला पेड करायचे? तर हे प्रथम बीला द्यायचे, बरोबर. हे बीला पेमेंट झालं की इमिजिएट त्याच्यानंतरची जी सेकंड लाईन असते त्या सेकंड लाईनमध्ये ज्यांची ज्यांची अमाऊंट तुम्हाला दिसते त्यांचं तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. मग 2 जणांच्या कॉलममध्ये रक्कम दिसते, एच्या कॉलममध्ये आणि बीच्या कॉलममध्ये. एच्या कॉलममध्ये 50,000 आणि बीच्या कॉलममध्ये 25,000. तर ही रक्कम तुम्ही देणार आहात ए अँड बीला. या पद्धतीने तुम्ही ही पेमेंट केल्यानंतर मग तुमच्या असं लक्षात येईल की आता इथून पुढे त्या पार्टनरचं कॅपिटल हे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगमध्ये आलेलं आहे आणि मग तिथून पुढची जी काय अवेलेबल रक्कम असेल ती तुम्हाला त्या पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगमध्ये द्यावी लागेल. तर मित्रांनो, आपण स्टेटमेंट शोविंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशकडे जाण्यापूर्वी हे स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल परत एकदा व्यवस्थित समजून घेऊया. प्रथम काय करायचं की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पार्टनरचं जे जे कॅपिटल दिलेलं असेल ते कॅपिटल या स्टेटमेंटमध्ये पहिल्या ओळीवर अगोदर दाखवा. कॅपिटल बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट, बरोबर. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल किंवा जनरल रिझर्व्ह असेल तर तो हा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असतो आणि हा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटवर पार्टनरचा अधिकार असतो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. म्हणून त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार रिझर्व्ह असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर तो
ॲड करा आणि त्यांची फायनल कॅपिटलची रक्कम शोधा. एकदा का तुम्ही फायनल कॅपिटल बॅलन्स शोधला की मग खऱ्या अर्थाने आपलं सरप्लस कॅपिटलचं कॅल्क्युलेशन सुरू होतं. मग त्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, अगोदर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो नोंदवायचा आणि त्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने त्यांच्या फायनल कॅपिटल बॅलन्सला भागायचं, डिव्हाइड करायचं आणि एका शेअरसाठी ते किती कॅपिटल घेऊन येतात तर ते शोधायचं आणि ते शोधल्यानंतर जो पार्टनर सर्वाधिक कमी कॅपिटल आणत असेल एका शेअरसाठी त्याचं कॅपिटल इथून पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी बेस मानायचं. जसं ह्या प्रॉब्लेममध्ये सी हा सर्वाधिक कमी कॅपिटल घेऊन येतो एका भागासाठी 30,000. मग का म्हणून इतरांनी 60 किंवा 55,000 आणावेत, तर त्यांनी सुद्धा फॉर वन शेअर प्रॉफिट 30,000 आणलं पाहिजे. म्हणून आपण काय म्हटलं इथं, लेस C's capital is lowest, hence it is taken as base and multiplied by profit sharing ratio. आणि प्रॉफिट शेअरिंग रेशोने त्याला आपण मल्टिप्लाय करून इथं रक्कम काढली. म्हणजे एका भागासाठी जर 30,000 तर एला 2 भाग पाहिजे म्हणून 60,000, बीला 1 भाग पाहिजे म्हणून 30,000, सीला 1 भाग पाहिजे म्हणून 30,000. आणि मग ह्या फायनल बॅलन्समधनं ही जी काही बेस मांडलेल्या कॅपिटलची रक्कम आहे ती मायनस करायची आणि सरप्लस कॅपिटल काढायचं. मग तुम्हाला एचं कॅपिटल मिळालं 50,000 आणि बीचं मिळालं 30,000, सीचं नील आहे. परंतु आपल्याला एका पार्टनरचं जोपर्यंत सरप्लस कॅपिटल मिळत नाही तोपर्यंत आत्ता ह्या ज्या काही 3 स्टेप आपण केल्या त्या पुन्हा रिपीट करायच्या. मग बघा, आपण या ठिकाणी पुन्हा प्रॉफिट शेअरिंग रेशो ह्या दोघांचा घेतला 2:1. या 2:1ने त्यांच्या सरप्लस कॅपिटल आपण डिव्हाइड केलं. 50,000 डिवायडेड बाय 2 फॉर वन शेअर 25,000, 30,000 डिवायडेड बाय 1 30,000. या पद्धतीने आपण पर युनिट कॅपिटल शोधलं आणि सर्वात लोवेस्ट शेअर फॉर वन शेअर कोणाचा आहे, एचा आहे, म्हणून एचं कॅपिटल आपण बेस मांडलं. मग एका भागासाठी जर ए 25,000 आणतो तर त्याला शेअर किती पाहिजे, 2, म्हणजे इंटू 2 करून आपण त्याचं बेस कॅपिटल काढलं 50,000. त्यानंतर बीला 1 शेअर पाहिजे, तो जरी 30,000 फॉर वन शेअरसाठी आणत असला तरी बेस कॅपिटल एचं हे 25,000 आहे म्हणून त्याने पण तेवढंच आणलं पाहिजे, म्हणून 25,000 इंटू 1 आपलं उत्तर आलं 25,000. तर हे बेस कॅपिटल सरप्लस कॅपिटलमधनं मायनस करायचं आणि सरप्लस कॅपिटल शोधायचं आणि ते आलेलं आहे बीचं 5,000. मग हे 5,000 अगोदर बीला द्या. ते बीला दिल्यानंतर मग नेक्स्ट लाईनवर ज्या अमाऊंट दिसतात त्या अनुक्रमे ए आणि बीला तुम्ही देणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ आता आपल्याला दुसऱ्या भागामध्ये जायचं आहे, पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आपल्याला हे स्टेटमेंट सॉल्व करायचं आहे, परंतु ह्या व्हिडिओची लांबी प्रचंड मोठी होईल म्हणून पुढच्या भागामध्ये व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण हाच प्रॉब्लेम आता परत बघणार आहोत.